बरं झालं तर थैली घेतली. शांताबाईच्या वारापाशी भले गोड गोड बोर आहे. मैसून वेळेवर आली नाही की नाही, तिच्यासाठी मी बोरं घेऊन जाईन. सुषमा, घेजो ना बोरं, घेजो तुरीच्या शेंगा घेजो. मला वाटलं सविता आणीन. सविताबाई, तू तर कधीच नसतं घेत बिना थैलीची. आज नाही आणली का थैली? तू थैली दिसली ना, म्हणून मी आणली नाही. सून आणीन मै थैली. चल लवकर लवकर. राहू दे बरं बाई सविता. सुषमा, शेंगा काय तोडू कोणाच्या वावरातल्या? माझ्या वावरातल्या लागल्या तेव्हा तोडतो बाई. लोकांची असतात बरं. आणि बोरीच्या झाडावरी म्हणता तुम्ही वाननेर असतात. नुसती फजिती करू नका. चुपचाप वावरात चला, जेवण करा आणि घरी या. हा शांताबाई, चल फक्त तू. काय बरं बरं झालं शांताराम भाऊ दिसले आपल्याला. डबे देऊन दिले आपण सगळ्याच्या सगळ्या जणीनं. नाही तर चाललं डब्याचं वजन घेऊन. नाही बाई, घरामध्ये तर नाही ही. कुठे गेली आताच्या आता? पप्पू, एक काम करा तुम्ही. चला आपण वावरापर्यंत जाऊ. आता दुकान तर बंद ठेवलं. चला, कोणाला शक नाही आला पाहिजे. अरे, गेले वाटते सगळ्या जणी. हा, कोणीच नाही आहे. पप्पू, या 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 लवकर लवकर या. सुलोचना, पिक्चर पाहण्यासाठी मस्त प्लॅनिंग तयार केली. वा सुलोचना, मानाव तुले. असं वाटते एक दंड घ्या, भिजावरच मारा. करू काय साहिल तसंच. थांब थांब. पप्पू, या बरं लवकर, अजून वेळ होईन आपल्याला. वहिनी, झाली का तयारी? तुमच्या पायाने आता चलणं होईन काय? थांबा, गाडीच घेतो मी. पाय पप्पू, तुमची जशी इच्छा असली तशी तयार आहो मी. थांबा, मी गाडी आणतो. रक्कन ते तुझ्या भेजावटून आता थांब. वहिनी, मनीषा. अरे मनीषा, हे आहेस काय? भवानी घरी? मी म्हणतो पहिलेच गेली आहे. मनीषा, मी तर तुला शोधलं घरांदी, तू तर दिसली नाही मला. कुठे गेलती तू? अरे हा मनीषा, काळी घेऊन एवढा रागा रागांदी कोणाला मारून राहिली? पप्पू, ते 2 पायाचे कुत्र लय मागं लागलं होतं. माय घेतली काळी आणि त्याचे चांगल्याच देतो म्हटलं. पहिला ते कॅंग 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 करत. कुठे निघाले तुम्ही? मनीषा, मी का नाही वहिनीला पोचून देतो गाडीवर वावरात. आज तर दुकान बंदच ठेवलं. तू गेली नाही अजून? तुम्हाला सोडून एकटीच जाऊ का मी? आणि तुम्ही मागणार आहे वहिनीला आणण्यासाठी आणि मला पुढे घालून देता? नाही नाही, तसं नाही मनीषा. थांबशील तर घरी तू. तुला बी घ्यायला येतो मी. वहिनीला सोडून देतो आणि तुला घ्यायला येतो. थांब. वहिनी, चला लवकर लवकर. मनीषा, आपल्या दारात तर एक कुत्र नाही आहे. नाही आली तर सुलोचना ताई. आणि त्या कुत्र्याला अशी सवय आहे, दुसऱ्यालाच खाते ते पोळी, स्वतःची खात नाही. म्हणून त्याची सगळे पाय जागा आणायला लागतात. लंगडं झालं तर बरं एकदा, तरी ते सवय गेली नाही त्याची. आता चांगलं भेजावरच मारतो मी त्याच्या. त्या वक्ती सुधरेन ते. नाही नाही मनीषा, मारू नको, मुक जनावर असते ते. नाही नाही सुलोचना ताई, ते म्हणतात ना, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं असते काही काही जणीचं. त्याला चांगला झटका बसल्यावरच तो जाग्यावर येते. त्या वक्ती मग तो दुसऱ्याचं सोडून देते, स्वतःचं खाणं सुरू ठेवते. वहिनी, या लवकर. चल मनीषा, मला पाहायच्या नका चालणं होत नाही. मीच म्हटलं पप्पूले गाडीवर न्या म्हटलं. मला नाही पहिले तर म्हटलं त्या मनीषाले न्या. जा ना तू पहिले, मग मी जातो. नाही नाही, जा तुम्ही जा. हरामखोर लेकाचे. स्वतःचा नवरा वावरा धावून देते आणि माझ्या नवऱ्याला पिसून घेते. आवाज दिला काय मनीषा? नाही नाही, जा म्हटलं. तुम्हाला पप्पू बोलवून राहिले, जा लवकर. आली 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 पप्पू. बेशरम असाले. चल, शांता काकूच्या घरी जातो मी. सुषमा, चिंतेची बाबत अजून नाही आली. ते तर गाडीवर येतो म्हणा. आपले डब्बे पाय सविता, तुला म्हणू का नाही मी, आपला डब्बा आपल्याला भारी नाही हो सविता. तूच होस. शांताराम भोजवडते डब्बे, शांताराम भोजवडते डब्बे. तुला मस्त मोकाट फिरायला पाहिजे. गंगूबाई, तू जिंकली फक्त. ते थैली आणली तर. नाही शांताबाई, मग थैली बी घेतली शांताराम भाऊन. घे, काय करता तुम्हाला माहित नाही. माणूस जिथे लागा तिथे लागते. चला तुम्ही डब्बे द्यायला. थांब 2 मिनिटं. हॅलो सविता, ते सासरे आले का घरी? नाही आई, बाबा तर वावरतच गेले. आई, मला काही उपास आहे आई. आज माझी पशुपतीनाथाचं व्रत आहे आई. मी विसरलीच होते तुम्हाला सांगायची.
मैकी वाट पाहूनच आहे तुम्ही. ठीक आहे सविता, ते सासरे पाहिजे घरी येतील तर धावून देतो डबे घेऊन. तर सासऱ्यानं डबे नेले गाडीवर आणि आम्ही पोहोचलो होते सर. आणि त्याचा अजून पत्ता नाही. काय आम्हाला उपाशी ठेवतात की काय तर. ठीक आहे, सांगतो मी आले की. घ्या आता काय करतात तर. चला हरभरा आणू जरासा. पण जास्त नको तोडू सविता, फक्त एक एक डांग तोडतो खाय पुरती काय. हा शांताबाई, भूकही लागली नाही तरी तुला जे सांगाय आणू जराशा. चल. काय होय माय, सुलोचनानी आली, पप्पूनी आला, मनीषानी आली. कुठे जाऊन बसले काय मी. फालतू एवढं धनीले बोलावलं. पाय कशी फजिती होऊन राहिली आता. आम्ही चालू असतो आणि डबे आणले असते झालं. हे बोलली सविता सगळं गाव जमा करते. मनीषा गेली नाही का तू वावरांदी? अरे मी आता ऐकलं होतं की त्या घरची डबा पाटी आहे, सर्वजण त्या घरचे. हा सविता ताई, माझ्या ठाणीनंच प्लॅनिंग केली. डबा पार्टी करू, डबा पार्टी करू, डबा पार्टीला जाऊ. गेले ते बाकीचे, शांता काकू बी गेल्या काय. सविता ताई, तू तू नाही येऊन राहिली का डबा पार्टीले? नाही मनीषा, माझं पशुपतीनाथाचं व्रत आहे. मी मंदिरात चालली पूजा करायसाठी. चांगला आहे सविता ताई, जायतो. तशी चालली होती मी. मनीषा नाराज वाटून राहिली तू. कोण काय झालं सांग लवकर. काही नाही सविता ताई, सांगीन एखाद्या दिवशी. लय प्रयत्न करतो जेठानीले माझ्या नवऱ्याले अलग करायचा, पण कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं एकत्रच येतात. तुला सांगतो मनीषा, किती काही आपण प्रयत्न केला पण त्याचं मन पाहिजे एकमेकापासून दूर जायले. नाही तर कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं ते एकत्र येतच राहतात. त्या जेठानीला पाय मोडला तरी सवय गेली नाही काय. नाही सविता ताई, गेलीच नाही. जाऊ दे, चल येतो मी. जायतो मंदिरात, तुला उशीर होते. मनीषा एक काम करतो, माझ्यासारखं पशुपतीनाथाचं व्रत कर 5 सोमवार. मी सांगतो तुला पूजा विधी कसं करावं लागते, काय करावं लागते. पाय एक दिवस सगळं बरोबर होते मनीषा. मी कशी झाली होती कावरल्या कुत्र्यासारखी. पाय आता मी काहीच कोणाचा लोट घेत नसतो. देव आपाप चांगलं करते. त्या महादेवाला चिंता असते सगळीची मनीषा. जाय तू आता डबा पाटे जेवण करून ये. मी सांगतो मग तुले. ये तू एक दिवस मधात. ठीक आहे सविता ताई, येतो मंदिरातून. खरंच सविता ताई म्हणते तसं करेनच मी एक दिवस. मनीषा एक दिवस ते खूप चांगलं होईल मनीषा. चल मंदिरात जातो. आज ड्युटीवर पण जायचं आहे. स्वयंपाक अर्धा झाला, अर्धा राहिला. कामात सगळे. कोणत्या हरभऱ्यात वावरात आणलं माय? अजून तर हरभऱ्याच्या गाठीने धरले. ओ बाई, कोण आहे हरभऱ्यांदी? शकुना बाई, चला चला चला, घरधनी आला. ओ माय बाई, चल 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 शकुना बाई चल. सविता पलट तिघच पलट. घरधनी आला ना वावराचा. लखवारी चल चल लवकर. पप्पू, कुठे गेले सगळेजण? वहिनी तुम्हाला माहित आहे हेच वावर सांगितलं म्हणून? नाही तर आपण दुसऱ्या वावरात आलो असू. नाही, शांता मामीनं हेच वाव सांगितलं, मला माहित आहे ना. पण हे बाकीचे सगळे गेले कुठे सा? थांबा मी पाहतो तिकडे. नाही पप्पू, मला भीती वाटते. माकड गिकड येतील, मला झाडावर घेऊन जातील. तुम्ही मला शोधत बसतान कुठे गेली वहिनी. पप्पू थांबा. पप्पू, हा चान्स आहे आता. चला, आपल्याला म्हणाले होते, आम्ही आलो होतो वावरात, तुम्ही दिसलेच नाही आम्हाला. आम्ही घरी वापस चाललो गेलो. पा देवाले बी हेच मान्य आहे पप्पू. पळून गे, आपल्याच्या एकही अडथळा येत नाही पप्पू. चला आता डायरेक्ट चला जाऊ पुष्पा 2 पिक्चर पाहायले पप्पू. चला. हुशार आहे वहिनी. आणि ते मनीषा माझ्या नावानं बोंबलत बशीन ना घरी, मग काय करू मी? अरे काही बहाणा सांगून दे जा. शेताचा कोणी दिसतेस तुम्हाला, सांगून दे वावरात या म्हणून. राहू दे म्हणा, तू घरीच जेवण कर. अरे सुषमा काकू, थांबा काकू थांबा. अरे बापरे, पप्पू सुलोचना काय फजिती केली भाई शांताबाईनं. पोंगे आला शांता मामीचं ना. मी म्हणू कोणी गजरम करायला लागत नाही, पण ऐकत ना तुम्ही सगळेजण. मला ओळखलं ना शांता मामीले. शांता मामी कशी आहे तर लोकांना फसवणारी. सुषमा काकू, काय झालं? काही नाही रे माय. शांताबाईने म्हटलं हरभरा खाऊ आपण. त्या वावरांनी गेलो आम्ही. पाहिजे तर लखवारी त्यातून कल्ला करत जा. धावत आलो माय. दमाला व
सुलोचना. बसा काकू आता. डबे कुठे आहेत? सुषमा, कुठे गेलती हो तू? काय शांताबाई, आम्हाला झालं त्या वावरांदी. तो लखरे किती मागा लागला होता माहिती आहे तुले. पलटा पलटा वाचली मी. सुषमा, चिंताचे बाबा आले नाहीत की अजून? आणि तुम्हाला कोण सांगितलं त्याच्यापाशी डब्बे द्यासाठी? तुम्हाला माहित आहे ना शांताराम मामाचं काम कसं आहे तर. जिके लागले तिके लागले. चला पप्पू, चला बरं, आपल्याला बी उशीर होऊन राहिला. आई, चल येतो मी. पप्पू, सुलोचना, शकुनाबाई, तू सून तर पोरगा पिक्चर पाहायला चालले. त्याच्या गोष्टी ऐकू आल्या मला. नाही वा, मला काहीच नको म्हणू. चल, मी पाहतो. सकाराम भोले आवाज देऊन. शांतारामनं म्हटलं का मी कुठे जायला लागते अजून? शकुनाबाई, तुमचा भाऊ पा आणि तुम्ही पा, मला काहीच माहित नाही. पाय हो सविता, जमला आता. घे ना डबे, दे ना शांताराम भाऊजवळ. दे दे. पंगे मंडळी, डबा पाठवले आलो पण डब्बेच गायब आहेत. सांगा आता कुठे जेवावं, काय जेवावं? लखारी बी असते वावरांदी, तुरीचे हरभऱ्याचे. आता आपल्या वावरातल्या शेंगाच नाही भरल्या अजून. सांगा मंडळी, सगळ्याच्या खूप कमेंट आल्या. सर्वांची इच्छा आहे नावं घेतली पाहिजे म्हणून. तर आज आपण तुमची इच्छा बी पूर्ण करू. फक्त तुम्ही शांताबाईला साथ द्या. चला आपण नावं घेऊ. सौ मंजुषा राजेश पडावकर, पुणे महाराष्ट्र. गौरव, पूजा सोईतकर, अर्चना सवई, संगीता ठाकूर, रंजना इंगोले, रवी गडलिंग, सोनू वैराडे, मंजू काळे, सुशीला गांधी, प्रियंका बनसोड, सुनीता महामुनी, सोनू वैराडे, सोरा मनोज बोबडे, परतवाडा. चला मग पुढचा भाग उद्याच्या भागात.